विद्यार्थ्यांनो सप्रे नमस्कार। आज आहे 3 एप्रिल। आजच्या दिवसापर्यंतच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडी प्रश्न आपण बघणार आहोत। तसेच प्रत्येक प्रश्नाच्या अनुषंगाने अधिकची माहिती देखील मी तुम्हाला सांगेल। व्हिडिओ काळजीपूर्वक बघा। ज्या गोष्टी इम्पॉर्टंट वाटतील त्या तुम्ही नोटबुक देखील नोट डाऊन करून घेऊ शकता। व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वात पहिला प्रश्न आहे, माधवपूर मेळा 2026 चे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आले? राजस्थान, ओडिशा, गुजरात की आसाम? प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपण विद्यार्थी खाली कमेंट करू शकता। तर लक्षात घ्या, याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक सी, गुजरात। माधवपूर मेळा हा गुजरात राज्यातील पोरबंदर जिल्ह्यात आयोजित केला जातो। हा एक वार्षिक सांस्कृतिक उत्सव आहे। हा भगवान श्रीकृष्ण आणि रुक्मिणी यांच्या विवाहाचा उत्सव साजरा करतो। हा मेळा माधवपूर गावाशी संबंधित आहे। हा मेळा गुजरात आणि ईशान्य भारत विशेषतः अरुणाचल प्रदेश यांच्यातील सांस्कृतिक संबंध दर्शवतो। अरुणाचल प्रदेशातील मिश्ती जमात आपली वंशावळ राजा भीष्मक यांच्याशी जोडते, म्हणजे रुक्मिणीचे वडील मानले जाते। एक भारत श्रेष्ठ भारत ही सरकारी योजना 2015 मध्ये सुरू करण्यात आली। उद्दिष्ट काय आहे तर भारतातील विविध राज्यांमध्ये सांस्कृतिक एकात्मता वाढवणे। यात राज्यांना पेरिंग सिस्टीमद्वारे जोडले जाते, जेणेकरून भाषा, संस्कृती आणि परंपरांचा आदान प्रदान होईल। माधवपूर मेळा हा या संकल्पनेचे एक जिवंत उदाहरण आहे। पुढील प्रश्न, भारतीय मूळ असलेले चंद्रिका प्रसाद संतोखी यांचे नुकतेच निधन झाले, ते कोणत्या देशाचे माजी राष्ट्रपती होते? गयाना, मॉरिशस, फिजी की सुरिनाम? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, सुरिनाम। लक्षात घ्या, सुरिनामचे माजी राष्ट्रपती चंद्रिका प्रसाद यांचे वयाच्या 67व्या वर्षी निधन झाले। ते 2020 ते 2025 या कालावधीत सुरिनामचे राष्ट्रपती होते। ते प्रोग्रेसिव्ह रिफॉर्म पार्टीचे अध्यक्षही होते। भारतीय मूळ बिहार असल्यामुळे त्यांनी 2020 मध्ये संस्कृतमध्ये शपथ घेतली होती। त्यांना 2021 मध्ये प्रवासी भारतीय सन्मान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते। सुरिनाम हा जो देश आहे याबद्दल राजधानी आहे परामारिबो, चलन आहे सुरिनामी डॉलर आणि राष्ट्रपती आहे जेनिफर गिर्लिंग सायमन्स आणि खंड आहे दक्षिण अमेरिका। यानंतर पुढील प्रश्न, ऊर्जा सांख्यिकी भारत 2026 हा अहवाल कोणत्या संस्थेद्वारे जारी करण्यात आला? नीती आयोग, राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय, भारतीय रिझर्व्ह बँक की केंद्रीय विद्युत प्राधिकरण? तर लक्षात घ्या, हा जो अहवाल आहे तो राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयामार्फत प्रकाशित करण्यात आला। हे सांख्यिकी कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय अंतर्गत कार्य करते। हा या अहवालाचा 33वा संस्करण आहे। या अहवालात भारताच्या ऊर्जा क्षेत्रातील कोळसा, तेल, वायू, अक्षय ऊर्जा माहिती दिली आहे। यामध्ये ऊर्जेचा साठा, उत्पादन, वापर आणि आयात निर्यात यांची आकडेवारी दिली आहे। महत्त्वाचे मुद्दे, भारताची एकूण अक्षय ऊर्जा क्षमता 47 लाख मेगावॅट पेक्षा अधिक झाली आहे। यात सौर ऊर्जेचा वाटा सुमारे 71% आहे। अक्षय ऊर्जा क्षमतेत राजस्थान 23.70% पहिल्या क्रमांकावर आहे। त्यानंतर महाराष्ट्र 14.26%, गुजरात 9.10%। वीज क्षेत्रात ट्रान्समिशन आणि डिस्ट्रीब्युशन नुकसान 22% वरून 17% कमी झाले आहे। दरडोई ऊर्जा वापर वाढून 18,096 मेगावॅट जूल इतका झाला आहे। आजही भारतात ऊर्जेचा सर्वात मोठा स्रोत कोळसा आहे। कोळशाचा पुरवठा 2015-16च्या तुलनेत लक्षणीय वाढला आहे। पुढील प्रश्न बघण्यापूर्वी विद्यार्थ्यांनो एक छोटीशी रिक्वेस्ट, जर तुम्हाला आमचं कंटेंट आवडत असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि लाईक करून तुम्ही आमचं प्रोत्साहन या ठिकाणी वाढवू शकता। पुढील प्रश्न, 1 एप्रिल 2026 रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेने आपला कोणता स्थापना दिवस साजरा केला? 90, 91, 92 की 93? तर याचं जे योग्य उत्तर आहे तो आहे 91वा। लक्षात घ्या, आरबीआय म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 1 एप्रिल रोजी आपला स्थापना दिवस साजरा केला। 2026 मध्ये आरबीआयने 91वा स्थापना दिवस साजरा केला। आरबीआयची स्थापना 1 एप्रिल 1935 रोजी झाली होती। आरबीआय विषयी माहिती बघूयात। आरबीआय ही भारताची केंद्रीय बँक आहे, म्हणजे बँकांची बँक म्हणून हिला ओळखलं जातं। स्थापना 1 एप्रिल 1935। आरबीआय ऍक्ट 1934 नुसार हिल्टन यंग कमिशनच्या शिफारशीवरून स्थापना करण्यात आली। राष्ट्रीयकरण झालं 1 जानेवारी 1949 ला। मुख्यालय आहे मुंबई, महाराष्ट्र आणि मालकी आहे भारत सरकारचे वित्त मंत्रालय। इतर माहिती, गव्हर्नर कोण आहेत तर संजय मल्होत्रा। पहिले गव्हर्नर होते सर ऑस्बॉर्न स्मिथ, 1 एप्रिल 1935 ते 30 जून 1937। आणि पहिले भारतीय गव्हर्नर कोण तर ते आहे सी.डी. देशमुख। आरबीआयची संरचना, आरबीआयचे संचालन 21 सदस्यांच्या केंद्रीय संचालक मंडळाद्वारे केले जाते। यात अधिकृत आणि अनधिकृत संचालक असतात। गव्हर्नर हा कार्यकारी प्रमुख असतो आणि 4 उपगव्हर्नर असतात।
नोंद 1 एप्रिल रोजी नॅशनल एज्युकेशन सोसायटी फॉर ट्रायबल स्टुडंट आपला 8वा स्थापना दिवस साजरा करेल. हे भारत सरकारच्या आदिवासी व्यवहार मंत्रालयाच्या अंतर्गत येते. 30 मार्च रोजी राजस्थान राज्य आपला स्थापना दिवस साजरा करेल. ओडिशा राज्य आपला स्थापना दिवस 1 एप्रिल रोजी साजरा करते. ही जी ॲडिशनल माहिती आहे ती देखील लक्षात ठेवायची आहे. पुढील प्रश्न, एक्झरसाइज द्वीप शक्ती 2026 चे आयोजन कोठे करण्यात आले? लक्षद्वीप, गुजरात किनारा, अंदमान आणि निकोबार द्वीपसमूह की गोवा किनारा? तर याचे योग्य उत्तर आहे अंदमान आणि निकोबार द्वीपसमूह. लक्षात घ्या, एक्झरसाइज द्वीप शक्ती 2026 चे आयोजन अंदमान आणि निकोबार द्वीपसमूहात करण्यात आले. हा एक त्रिसेवा सराव आहे ज्यात भारतीय सेना, नौदल आणि वायुदल सहभागी झाले. हा सराव 24 ते 28 मार्च 2026 दरम्यान आयोजित करण्यात आला. उद्दिष्ट तिन्ही सैन्य दलांमधील समन्वय वाढवणे, किनारे आणि द्वीप प्रदेशांमध्ये जलद आणि संयुक्त प्रतिसाद क्षमता मजबूत करणे. सरावातील मुख्य क्रिया उभयचर हल्ले, सागरी वर्चस्व ऑपरेशन, जटिल बीच लँडिंग सराव. या सरावात नेक्स्ट जनरेशन उपकरणे आणि ड्रोनचा वापर करण्यात आला ज्यामुळे रॅपिड रिस्पॉन्स आणि इंटर ऑपरेबिलिटी तपासता आली. प्रमुख अधिकारी सेना प्रमुख आहे उपेंद्र द्विवेदी, नौदल प्रमुख आहेत दिनेश के त्रिपाठी, वायुदल प्रमुख आहेत अमरप्रीत सिंग. पुढील प्रश्न, केंद्र सरकारच्या प्राईड ऑफ हिल्स योजनेअंतर्गत नागालँडला 3,880 कोटी देण्यात आले. या योजनेत सर्वाधिक रक्कम कोणत्या राज्याला देण्यात आली? अरुणाचल प्रदेश, उत्तराखंड, त्रिपुरा की मणिपूर? तर याचं योग्य उत्तर आहे अरुणाचल प्रदेश. लक्षात घ्या, केंद्र सरकारने नागालँडला 3,880 कोटी रुपये मंजूर केले. ही रक्कम प्राईड ऑफ हिल्स स्पेशल डेव्हलपमेंट असिस्टंट योजनेअंतर्गत देण्यात आली. या योजनेचा उद्देश डोंगराळ राज्यांमध्ये पायाभूत सुविधा, इन्फ्रास्ट्रक्चर आणि आर्थिक क्षमता मजबूत करणे आहे. या योजनेअंतर्गत एकूण 9 डोंगराळ राज्यांना निधी देण्यात आला आहे. अरुणाचल प्रदेशला सर्वाधिक 4,900 कोटी निधी देण्यात आला. ही योजना आर्थिक वर्ष 2026-27 साठी सुरू करण्यात आली. या योजनेचा एकूण बजेट 25,000 कोटी आहे. उद्दिष्ट डोंगराळ राज्यांच्या भौगोलिक अडचणी दूर करणे आणि पायाभूत सुविधा व भांडवली खर्च वाढवणे. राज्यनिहाय निधी वाटप बघून घ्या. अरुणाचल प्रदेश 4,900 कोटी, हिमाचल प्रदेश 3,920 कोटी, नागालँड 3,880 कोटी, उत्तराखंड 3,460 कोटी, त्रिपुरा 3,450 कोटी, मणिपूर 2,400 कोटी, मेघालय 2,070 कोटी, सिक्कीम 820 कोटी, तर मिझोरामला 100 कोटी रुपये या ठिकाणी देण्यात आले आहे. पुढील प्रश्न, एशियन बॉक्सिंग चॅम्पियनशिप 2026 कोठे आयोजित केली जात आहे? नवी दिल्ली, बँकॉक, ताशकंद की उलान बातर, मंगोलिया? याचं राईट आन्सर आहे ऑप्शन डी, उलान बातर, मंगोलिया या ठिकाणी. लक्षात घ्या, एशियन बॉक्सिंग चॅम्पियनशिप 2026 चे आयोजन मंगोलियाची राजधानी उलान बातर येथे होत आहे. ही स्पर्धा 30 मार्च ते 10 एप्रिल 2026 दरम्यान आयोजित केली जात आहे. यात 25 पेक्षा अधिक देशातील सुमारे 250 बॉक्सर सहभागी होत आहेत. भारताकडून लवलीना बोर्गेहेन आणि निखत झरीन यांसारखे खेळाडू सहभागी आहेत. ही स्पर्धा यापूर्वी 2024 मध्ये चियांग माई, थायलंड येथे झाली होती. एशियन बॉक्सिंग चॅम्पियनशिप हा एक खंडीय कॉन्टिनेंटल बॉक्सिंग स्पर्धा आहे. आयोजन एशियन बॉक्सिंग कॉन्फेडरेशन. यात पुरुष आणि महिला दोन्ही गटांमध्ये सामने होतात. एशियन बॉक्सिंग कॉन्फेडरेशन हा आशियातील बॉक्सिंग स्पर्धांचे नियमन करणारा प्रमुख संघ आहे. स्थापना झाली 1962 मध्ये. मुख्यालय आहे अस्ताना, कझाकिस्तान. पुढील प्रश्न, अलीकडे जाहीर करण्यात आलेल्या ग्लोबल एज्युकेशन मॉनिटरिंग रिपोर्ट 2026 चा मुख्य विषय काय आहे? शिक्षणातील तंत्रज्ञान, प्रवेश आणि समता, गुणवत्ता आणि शिक्षण की सर्व समावेशक शिक्षण? तर लक्षात घ्या, याचा मुख्य विषय आहे ऍक्सेस अँड इक्विटी म्हणजे प्रवेश आणि समता. लक्षात घ्या, युनेस्को ने 25 मार्च 2026 रोजी पॅरिस येथे ग्लोबल एज्युकेशन मॉनिटरिंग रिपोर्ट 2026 प्रकाशित केला. हा अहवाल सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल 4 च्या दिशेने प्रगती तपासतो. अहवालातील मुख्य मुद्दे: शाळेबाह्य मुले संपूर्ण जगात अजूनही 27.3 कोटी मुले आणि युवक शाळेबाहेर आहेत. हा आकडा गेल्या 7 वर्षांपासून सतत वाढत आहे. माध्यमिक शिक्षण अहवालानुसार 2030 पर्यंत सर्वांसाठी माध्यमिक शिक्षण साध्य होणार नाही. सध्याच्या गतीने हे उद्दिष्ट पुढील शतकात पूर्ण होऊ शकते. तंत्रज्ञानाचा प्रभाव डिजिटल तंत्रज्ञान क्षेत्रातील दरी कमी करू शकते, परंतु जर मूलभूत सुविधा जसे की वीज आणि इंटरनेट मजबूत नसतील तर असमानता वाढू शकते. भारतावर लक्ष प्राथमिक शिक्षण भारतात 5 वर्षांच्या 51% मुले प्री प्रायमरी ऐवजी थेट प्राथमिक शाळेत जातात, ज्यामुळे त्यांच्या शिक्षणावर परिणाम होऊ शकतो.
नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 अंतर्गत 2035 पर्यंत उच्च शिक्षणात 50% ग्रॉस एनरोलमेंट रेशो चे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. डिजिटल शिक्षण भारतातील स्वयं पोर्टल आणि इग्नू यांना जगातील सर्वात मोठ्या ओपन लर्निंग प्लॅटफॉर्ममध्ये गणले जाते. युनेस्को स्थापना झाली 16 नोव्हेंबर 1945 ला. मुख्यालय आहे पॅरिस, फ्रान्स. महासंचालक आहेत खालिद यनानी. शाश्वत विकास उद्दिष्टे क्षेत्र गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि लक्ष्य वर्ष आहे 2030. पुढील प्रश्न बघण्यापूर्वी विद्यार्थ्यांना रिक्वेस्ट, व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक करा आणि चॅनल देखील आवर्जून सबस्क्राईब करा. IPL इतिहासात लक्ष्याचा पाठलाग करताना 4000 धावा पूर्ण करणारा पहिला खेळाडू कोण? तर तो आहे ऑप्शन सी, विराट कोहली. लक्षात घ्या, विराट कोहलीने IPL 2026 च्या उद्घाटन सामन्यात रॉयल चॅलेंजर बेंगळुरूकडून खेळताना सनरायझर हैदराबाद विरुद्ध मोठा विक्रम केला. हा सामना एन चिन्नास्वामी स्टेडियममध्ये खेळला गेला. त्यात त्यांनी 38 चेंडूत 69 धावा केल्या आणि आपल्या संघाला विजय मिळवून दिला. या डावासह त्यांनी IPL मध्ये लक्ष्याचा पाठलाग करताना 4000 धावा पूर्ण केल्या. विराट कोहली आता IPL मध्ये लक्ष्याचा पाठलाग करताना सर्वाधिक धावा करणारा खेळाडू बनला. विराट कोहली 4000 प्लस धावा, डेव्हिड वॉर्नर 3285 धावा, तर रोहित शर्मा 3238 धावा. अतिरिक्त माहिती, विराट कोहली रॉयल चॅलेंजर बेंगळुरूकडून खेळतो. त्याला अर्जुन पुरस्कार 2013 मध्ये, पद्मश्री 2017 मध्ये, तर मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2018 मध्ये मिळाला आहे. मागील आवृत्ती IPL ची 2025. विजेता आहे रॉयल चॅलेंजर बेंगळुरू आणि उपविजेता आहे पंजाब किंग्स. पुढील प्रश्न, 16 वर्षाखालील मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी घालणारा आशियातील पहिला देश कोणता ठरला? ऑस्ट्रेलिया, इंडोनेशिया, भारत की ब्राझील? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, इंडोनेशिया. लक्षात घ्या, हा नियम यूट्यूब, टिकटॉक, इंस्टाग्राम आणि फेसबुक सारख्या उच्च धोका प्लॅटफॉर्मला लागू होईल. याचा मुख्य उद्देश मुलांना हानिकारक ऑनलाईन सामग्री, सायबर बुलिंग आणि डिजिटल व्यसनापासून वाचवणे आहे. मुलांना अश्लीलता, ऑनलाईन फसवणूक आणि हिंसाचार सारख्या गोष्टींपासून संरक्षण देणे आहे. पालकांना मुलांच्या ऑनलाईन क्रियाकलापांवर अधिक नियंत्रणाने देखरेख ठेवता यावी. सोशल मीडिया कंपन्यांना वय पडताळणी, एज व्हेरिफिकेशन प्रक्रियेसाठी कायदेशीर जबाबदार बनवले जाईल. डिजिटल आपत्कालीन परिस्थितीत मुलांच्या मानसिक आरोग्याचे संरक्षण करण्याचा उद्देश आहे. इंडोनेशिया राजधानी आहे नुसंतारा. जकार्ताच्या जागी नवी राजधानी. राष्ट्रपती आहे प्रबोवो सुबियांतो. स्पेननेही 16 वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडिया प्रवेशावर बंदी जाहीर केली. डिसेंबर 2025 मध्ये ऑस्ट्रेलियाने जगात पहिल्यांदा 16 वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी लागू केली. हे देखील लक्षात ठेवा. 10 प्रश्न झालेत. आता कालच्या व्हिडिओतील जे प्रश्न आहेत त्यांची रिव्हिजन करायची. तुम्ही देखील प्रत्येक प्रश्नाचं उत्तर कमेंट करा. कालचा जर व्हिडिओ बघितला असेल तर आपले किती प्रश्न बरोबर आहेत हे तुम्ही बघायचे आहेत. हॉकी इंडिया वार्षिक पुरस्कार 2025 मध्ये पुरुष प्लेअर ऑफ द इयर बलबीर सिंग वरिष्ठ पुरस्कार कोणाला मिळाला? योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, हार्दिक सिंग. पुढील प्रश्न, जागतिक शांततेसाठी योगदानाबद्दल प्रतिष्ठित ग्रँड प्राइज पुरस्कार कोणाला देण्यात आला? उत्तर आहे ऑप्शन सी, जुपल्ली कृष्णराव. नेक्स्ट, अर्थ अवर 2026 मार्च महिन्यात कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला? योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, 28 मार्च. पुढील प्रश्न, भारतीय नौदलाने अवेनस मॅरिटाईम एक्झरसाइज कोणत्या शहरात आयोजित केली? उत्तर आहे ऑप्शन बी, कोची. नेक्स्ट, केंद्र सरकारने PM ई-ड्राईव्ह योजनेअंतर्गत इलेक्ट्रिक 2 व्हीलर वर सबसिडीची कालमर्यादा कधीपर्यंत वाढवली आहे? याचं योग्य उत्तर आहे 31 जुलै 2026. नेक्स्ट, पॅरा आर्चर ऑफ द इयर 2025 पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? उत्तर आहे ऑप्शन बी, शीतल देवी. नेक्स्ट, डॉक्टर विजयपद सिंघानिया यांचे नुकतेच निधन झाले. त्यांना पद्मभूषण पुरस्कार कोणत्या वर्षी प्रदान करण्यात आला होता? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, 2006. नेक्स्ट, 30 मार्च 2027 पर्यंत राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलचे महासंचालक म्हणून कोणाचा कार्यकाळ वाढवण्यात आला? उत्तर आहे ऑप्शन बी, पियुष आनंद. आणि जर तुम्हाला NDRF चा फुल फॉर्म येत असेल तर कमेंट करा. तुमच्यासाठी पहिला होमवर्क आहे NDRF चा फुल फॉर्म कमेंट करायचा आहे. पुढील प्रश्न, इंडियन ओपन 2026 गोल्फ स्पर्धा जिंकून आपला पहिला DP वर्ल्ड किताब कोणी जिंकला? उत्तर आहे ऑप्शन बी, एलेक्स फिट्झपॅट्रिक यांनी. नेक्स्ट, मायामी ओपन 2026 मध्ये पुरुष एकेरी किताब कोणी जिंकला? तर ते आहे जॅनिक सिनर. यानंतर तुमच्यासाठी होमवर्क, रामनाथ गोयंका उत्कृष्टता पुरस्कार 2026 जाहीर करण्यात आला. हा पुरस्कार कोणत्या क्षेत्रात दिला जातो? पत्रकारिता, साहित्य, विज्ञान की समाजसेवा? प्रश्नाचं उत्तर कमेंट करायचे.
चालू घडामोडी मटेरियल हवं असेल 6000 प्रश्न 150+ ऑनलाईन टेस्ट फक्त 99 रुपयामध्ये घेऊ शकता. सर्व डिटेल आपल्या स्क्रीनवर आहेत. याकरता ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि हा कोर्स परचेस करा. तसेच कंटेंट आवडला असेल तर नक्की लाईक करा, हाईप करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि दररोज चालू घडामोडी क्विज सॉल्व्ह करण्याकरिता हा QR कोड स्कॅन करून टेलिग्राम चॅनल जॉईन करा किंवा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. थँक्यू.